काय म्हणजे लातूर घरच आहे आणि जेव्हा जेव्हा मी चित्रपट दिग्दर्शित केलाय तेव्हा तेव्हा मी पहिला दिवस हा लातूरमध्येच घालवला आहे. म्हणून वेळ जेव्हा आला होता तेव्हा पहिल्या दिवशी मी लातूरला होतो. आजही आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरती हा चित्रपट बनवला. राजा शिवाजी आज त्याचा पहिला दिवस आहे आणि परत एकदा पहिला दिवस ज्या ठिकाणी माझा जन्म झाला लातूरच्या धरतीमध्ये मातीमध्ये तिथंच येऊन पहिला शो पाहतोय. आनंद आहे. राज्यभरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. जवळपास सगळीच थिएटरचे फुल आहेत, हाऊसफुल आहे. काय कसं बघताय? नाही, खरं म्हणजे सर्व प्रेक्षकांना, महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना, मराठी प्रेक्षकांना आणि जे जे लोक जाऊन थिएटर्समध्ये शोज हाऊसफुल करतायत त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. हा चित्रपट जेव्हा बनवला होता त्यावेळेस असं वाटत होतं की तो आम्ही बनवतोय, परंतु जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा असं वाटतं की हा चित्रपट आता लोकांनी तो स्वतःचा आहे असं मानतायत. त्याबद्दल मी सर्वांचे खरंच मनापासून आभारी आहे. दादा, शिवाजी महाराजांची प्रत्यक्षात तुम्ही भूमिका केली त्यावेळी तुम्हाला असं वाटत होतं की नवीन ऊर्जा तयार झाल्यासारखं वाटत? नाही, काय की मी ह्यापूर्वी म्हणालो की आपण सगळेच महाराजांचे मावळे आहोत आणि जेव्हा हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला मी किंवा केलाही त्या दिवशी सुद्धा माझी जी भावना होती ती एका मावळ्याचीच होती. आज चित्रपट प्रदर्शित होत आहे, आज सुद्धा भावना ही एका मावळ्याचीच आहे आणि एका मावळ्यांनी आपल्या महाराजांना केलेली ही मानवंदना आहे. थँक्यू. दिग्दर्शन केलं त्यानंतर ठरवलं की पहिला दिवस आपण लातूरलाच गेलं पाहिजे आणि आज राजा शिवाजी हा चित्रपट महाराष्ट्रभर, देशभर, जगभर प्रदर्शित होत आहे. तरी सुद्धा आमची ओढ ही लातूरचीच आहे आणि आपली ही ओढ आपल्या त्या मातीची, ज्या मातीत आपला जन्म झाला आणि आपण सर्व आलात. हा चित्रपट 10 वर्षाचा प्रवास आहे. प्रामाणिकपणे आपण ज्यांना आपलं आधारस्तंभ म्हणतो, आपण ज्यांना देव मानतो, असे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा हा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि खरं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला पुस्तकात सुद्धा आपल्या शाळेतले धडे तेवढेच 10 ओळी 16 ओळी तेवढ्या पुरतंच आपल्याला शिकवलं जातं. परंतु अभ्यास करून आम्हाला वाटलं की काहीतरी नवीन गोष्टी ह्या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करावा.